प्रायव्हेट फोटो नवऱ्याला, संभाजीनगरात महिला डॉक्टर झाली ब्लॅकमेल, नराधमाने उकळले लाखो रुपये। इंस्टाग्रामवरून मैत्री करून एका डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार। सोशल मीडियावरील मैत्री किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका संतापजनक घटनेतून समोर आलं आहे। इंस्टाग्रामवरून मैत्री करून एका डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आलं आहे। इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर तेलंगणाहून आलेल्या तरुणाने डॉक्टर महिलेवर हॉटेलात नेऊन वारंवार अत्याचार केला। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले। हा प्रकार 23 ऑगस्ट 2024 ते 18 सप्टेंबर 2025 या काळात वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला। सी अमरनाथ वय वर्ष 27 राहणार नालंगोंडा तेलंगणा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली। अधिक माहितीनुसार पीडित डॉक्टर महिला वय वर्ष 27 यांच्या तक्रारीनुसार जुलै 2024 मध्ये त्यांची इंस्टाग्रामवर आरोपी अमरनाथ याच्याशी मैत्री झाली। त्याने पीडितेला बोलवून विश्वासात घेतले। तो चांगल्या घरचा शिकलेला असल्याचे तिला वाटले। 17 जुलै 2024 रोजी अमरनाथ थेट संभाजीनगरला पीडितेला भेटण्यासाठी आला। दोघांनी सोबत नाश्ता केला। त्याने गाडी खराब झाल्याचे सांगून तिच्याकडून 5000 रुपये घेतले। त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे होऊ लागले। पीडितेने त्याला ती विवाहित असल्याचे सांगितले होते। 23 ऑगस्टला सकाळी अमरनाथने फोन करून रेल्वे स्टेशन रोडवर भेटायला बोलवले। पाऊस सुरू असल्याने त्याने तिला तो थांबलेल्या हॉटेलमध्ये नेले। जेवण केल्यानंतर खोलीत नेऊन त्याने तिला पैशाची अडचण असून तू कर्ज उचलून दे, मी हप्ते भरतो असे सांगितले। त्याला पीडितेने मला पतीला सांगावे लागेल असे म्हटले। मात्र त्याने काही न ऐकता तिच्याशी लगट करत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। पीडिता ओरडली, रडली, मात्र तिचा आवाज बाहेर गेला नाही। प्रचंड घाबरून ती घरी निघून गेली। भयंकर प्रकारामुळे तिला धक्का बसला होता। सप्टेंबर महिन्यात पुन्हा अमरनाथने तिला कॉल करून त्याच हॉटेलवर बोलवले। मात्र पीडितेने नकार देताच त्याने अश्लील व्हिडिओ फोटो तुझ्या पतीला पाठवून देईल अशी धमकी दिल्याने घाबरून पीडिता भेटायला गेली। त्यानंतर महिन्यातून 2 वेळा तो शहरात येऊन पीडितेवर अत्याचार करू लागला। एक वेळ तर तो थेट पाठलाग करत घरापर्यंत आला। त्यामुळे पीडितेने घाबरून पतीला सर्व प्रकार सांगितला। तो धमक्या देत असल्याने व त्रासाला कंटाळून अखेर वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून महिलेने तक्रार दिली। त्यावरून 20 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। अमरनाथने तिच्याकडून आतापर्यंत 3,98,601 रुपये घेतले असून त्यातील 1,45,000 परत केले आहेत। वेदांतनगर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी पथकाला तेलंगणाला पाठवले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आरोपी सी अमरनाथ याला अटक केली। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत। आमच्याकडे एक महिला आली होती। त्यांनी जी आहे तर त्यांची एक इंस्टाग्रामवर एका व्यक्तीशी ओळख झाली आणि ती ओळख झाल्यानंतर जे आहे तर सदरचा व्यक्ती जो आहे प्रत्यक्ष म्हणजे तो जो व्यक्ती राहणारा होता नागार्जुननगर नालागोंडा तेलंगणा येथील होता आणि मग नंतर तो तिला जो आहे तर प्रत्यक्ष इथे येऊन भेटायचा। मग त्यांनी असं बाहेर वगैरे भेटीगाठी झाल्या 1-2 वेळेस आणि त्याच्यानंतर जे आहे तर काही वेळेस जो आहे तर हॉटेलमध्ये ते भेटले आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीने तिच्यासोबत जे आहे तर फोर्सफुली शारीरिक संबंध ठेवलं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यावरून जे आहे आपण गुन्हा दाखल करून घेतला आणि सदरची व्यक्ती जी आहे तर ती तेलंगणाहून इकडे येऊन त्या व्यक्तीला भेटायची आणि त्यावेळेस ज्यावेळेस असं संबंध झाला तर त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ आणि फोटो वगैरे तिचे काढून ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा जो आहे तर तो तिला मग धमकायचा की तुम्हाला काही पैसे वगैरे नाही दिले तर मग हे व्हिडिओ वगैरे व्हायरल करेल, तुझ्या पतीला सांगून देईल। आणि तिने जे आहे तर त्यांनी उसने पैसे तिला मागितले होते। तिच्या नावावर लोन उचलून ते पैसे तिने त्याला दिले होते। मग त्याने त्यातले अर्धे पैसे जे आहेत तर 1,45,000 रुपये तिला रिटर्न केले, परंतु त्यापैकी जे आहे आणखी 2-2.25 लाख रुपये त्याच्याकडे आणखी तिचे बाकी आहेत। आणि हे जे आहे तर ह्यांचे अशा पद्धतीचे जे संबंध आले तर त्यामुळे ती स्वतः पण घरच्यांना वगैरे सांगायला घाबरत होती, परंतु ह्या गोष्टीला आता ती खूप त्रस्त झाली आणि त्रस्त होऊन तिने तिच्या हजबंडला सांगितले आणि हजबंडला सांगितल्यामुळे त्यांनी जे आहे आमच्याकडे येऊन तक्रार दिली आणि त्या पद्धतीने आपण जे आहे पोलीस स्टेशन वेदांतनगर या ठिकाणी CR नंबर 189 कलम 64(1), 64(2), 351(2) BNS प्रमाणे जो आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे।
आणि सदर आरोपीचा जो आहे की 2-4 दिवसापासून आम्ही शोध घेत होतो. तो तेलंगणा येथील असल्यामुळे तिकडे टीम वगैरे पाठवून थोडंसं लवकर तो भेटला नाही, तर त्याच्यामुळे जे आहे आम्ही क्लुप्ती करून त्यालाच महाराष्ट्रात बोलवून घेतलं आणि मग तो देवगाव, आसेगाव, दौलताबाद या ठिकाणी 1-2 दिवस फिरला आणि नंतर जे आहे तर काल आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि आज रोजी जे आहे तर PCR हजर करीत आहोत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, छत्रपती संभाजीनगर.